नमस्कार मंडळी, आज आपण एका महत्त्वपूर्ण माहितीवरती चर्चा करणार आहोत। महाराष्ट्र शासनाने 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भातचा जो शासन निर्णय आहे, जो GR आहे, तो 30 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। चला तर मग जाणून घेऊया या निर्णयाची सविस्तर माहिती। ही जी योजना आहे, या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना अर्थसहाय्य देण्याचा शासनाचा निर्धार आहे आणि हाच निर्धार लक्षात घेऊन शासनाने हा GR निर्गमित केलेला आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे जे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव जे घसरले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाने या योजनेची घोषणा केली होती। त्याच्यानंतर अर्थसहाय्याची जी रक्कम आहे ती 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये देण्यात येणार आहे आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 5000 रुपये प्रति हेक्टर असं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आणि यासाठी अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादित हे जे अर्थसहाय्य आहे हे दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेसाठी जी पात्रता आहे ती 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची नोंदणी केलेली आहे ते शेतकरी यासाठी पात्र असतील। त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत। याच्याप्रमाणे शेतकऱ्यांचं त्यांचं संपूर्ण पूर्ण नाव, त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक याची माहिती आवश्यक कागदपत्रांसह कृषी सहाय्यकांकडे सादर करणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर एकत्रित जे खातेदार असतील अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र देखील सादर करणं आवश्यक आहे। या संदर्भात तुमच्याकडनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतलेले असतील। त्यानंतर याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी होणार आहे, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील जे कृषी अधिकारी आहे आणि कृषी सहाय्यक आहे त्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे तुमची जी कागदपत्र आहे त्याची पडताळणी करणार आहे आणि त्यानंतर MahaIT हे जे पोर्टल आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधार नंबर आणि इतर जी दिलेली माहिती आहे या माहितीचं प्रमाणीकरण केलेलं जाणार आहे। त्याचप्रमाणे अर्थसहाय्यचं जे वितरण आहे ते वितरण कशा प्रकारे केलं जाणार आहे, योग्य आणि ठरलेल्या शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट अर्थसहाय्याची जी रक्कम आहे ती DBTद्वारे डायरेक्टली ट्रान्सफर केली जाणार आहे। त्याच्यानंतर अर्थसहाय्याचे जे वितरण होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या पोर्टलवरती पारदर्शक पद्धतीने तुम्हाला याचं विवरण दिलं जाईल। त्यानंतर शासनाचा जो आदेश आहे, या योजनेत वैयक्तिक आणि सामायिक खातेदारांना एकत्रितपणे 20,000 रुपयेपर्यंतचे सहाय्य दिले जाईल आणि शेतकऱ्यांच्या लाभासाठी शासनाने या योजनेला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही योजना एक अतिशय महत्त्वाची आहे। तुमच्यापर्यंत आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती पोहोचवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बंधूंनी आतापर्यंत जी आवश्यक कागदपत्र, त्याचप्रमाणे जी काही अजून कागदपत्र असतील ती सबमिट जर नसेल केली तर कृपया तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या कृषी सहाय्यकांना कॉन्टॅक्ट करून ती कागदपत्र त्यांच्याकडे सुपूर्द करा, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल। तर शेतकरी बंधूंनो, ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर आपले कागदपत्र तुम्ही सादर करा आणि मिळणाऱ्या जे सहाय्य आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या। या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सर्व मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या हक्कासाठी मित्रांनो सजग राहा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तोपर्यंत जय जवान, जय किसान।